माझ्या कोरबा मिठागरमधील सर्व झोपडीधारकांना क्रांतिकारी जय भीम. बांधवांनो, जी SRAची शिबिर ज्याची मागणी कोरबा मिठागर विकास समन्वय समितीच्या माध्यमातून आणि सर्वपक्षीय लोकांच्या माध्यमातून आपण केली होती. जे वचन आम्ही तुम्हाला दिलं होतं की SRAचे अधिकारी आपल्या कोरबा मिठागरमध्ये येऊन जे अपात्र लोक आहेत त्यांना पात्र करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी कॅम्प लावतील. त्या कॅम्पची मागणी आम्ही केली होती आणि अभिजित भांडे पाटील साहेबांनी आमच्या मागणीला प्रतिसाद देऊन 28 आणि 29 या 2 दिवसाचा कॅम्पसुद्धा आम्हाला दिला होता. परंतु काही लोकांच्या पोटामध्ये हे दुखलं की अधिकारी कोरबा मिठागरमध्ये जर आले आणि अपात्र लोकांना पात्र करण्यासाठी कॅम्प लावला तर मग आमची दलाली, आमचे पैसे, आम्ही जो पैसा कमवतोय किंवा जे आम्ही पैसे लोकांकडे मागतोय ते बंद होतील. आणि म्हणून या नीच लोकांनी अजून एक कट केला आणि अधिकाऱ्यांना प्रेशराईज करून त्या लोकांनी हा जो कॅम्प आपला कोरबा मिठागरमध्ये लावणार होते अधिकारी काही, त्या कॅम्पला त्या लोकांनी त्या ठिकाणी स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे. हे लोक इतक्या खालच्या पातळीवरती आलेले आहेत की कोरबा मिठागरमधले सर्वसामान्य झोपडीधारक हे पात्र होऊ नये, किंबहुना जर पात्र जर व्हायचे असतील तर आमच्या खिशात पैसा टाकल्याशिवाय पात्र होऊ नये, ही काही लोकांची भूमिका दिसतीये. आज मी आणि माझ्यासोबत सगळ्या पक्षातले सहकारी विजय सोनवणे असतील, मनोज गायकवाड असतील, सुशांत ओडमणी असतील, राहुल सातपुते असतील, तात्या कदम असेल, तौसिफ असेल, आम्ही आज सकाळपासूनच SRAमध्ये आहोत. आम्ही अधिकाऱ्यांना पाठपुरावा करत होतो की जो कॅम्प आपण आम्हाला लावण्यासाठी म्हणून वचन दिलं तो कॅम्प आपण कॅन्सल करू नका. पण राजकीय दबाव त्यांच्या अधिकाऱ्यांवरती काही लोकांनी आणला आणि त्या राजकीय दबावाला बळी पडून तो कॅम्प आज या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रद्द केला. ते पत्रक त्यांनी आम्हाला दिलं. बांधवांनो, अपात्र झोपडीधारक पात्र होऊ नये यासाठी काही लोक राजकीय दबाव आणतात. अशा लोकांची मला कीव येते, पण अशा लोकांना निश्चित येणाऱ्या काळामध्ये वडाळ्यातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण जे अपात्र आहात त्या लोकांनी आपले पेपर, आपले डॉक्युमेंट हे कोणालाही देऊ नका. यांचा धंदा होऊ देऊ नका. हे लोक जे तुम्हाला पैसे मागतात यांना त्या ठिकाणी चपराक द्या. कारण का आपल्याला SRAच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच पात्र व्हायचं आहे, एवढं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आपण लवकरात लवकर पुन्हा हा कॅम्प लावण्याचा प्रयत्न करू. जे वचन तुम्हाला आम्ही सर्वांनी दिलेले, सगळ्या पक्षाच्या लोकांनी दिलेले, ते वचन आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि अधिकाऱ्यांना वडाळ्यामध्ये आणूनच त्या ठिकाणी अपात्र लोकांना आम्ही पात्र करण्याचा प्रयत्न पुन्हा करू. एवढंच तुम्हाला मी सांगतो. जय भीम.